नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लॉ डॉक्टर या चॅनलवर। आज बऱ्याच दिवसांनी परंतु एक महत्त्वाच्या आणि अत्यंत दुर्लक्षित अशा विषयावर आपण बोलणार आहोत, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन। यालाच बद्धकोष्ठता किंवा मलबद्धता असेही म्हणतात। रोजच्या प्रॅक्टिसमध्ये अगदी 3 ते 4 वर्षाच्या मुलांपासून ते 50 ते 60 वयोवर्ष या गटामध्ये सर्वसाधारणपणे कॉन्स्टिपेशनचे प्रमाण वाढलेले दिसून येते। तर या विषयावर आपण मुद्देसूद पद्धतीने सविस्तर बोलूया। कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता म्हणजे काय, तर मलविसर्जन किंवा शौचास जाण्याची अशी अवस्था जी नेहमीपेक्षा कमी वेळा होत आहे, ज्यामध्ये मलविसर्जन कठीण आणि वेदनायुक्त होत आहे। आता प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, तशी त्याची शौचास जाण्याची सवय ही वेगळी असते। जसे की एखादी व्यक्तीचा मेटाबॉलिक रेट म्हणजेच पचनशक्ती ही जर चांगली असेल तर ती व्यक्ती एका दिवसातून 2 ते 3 वेळा शौचास जाऊ शकते, ते त्या व्यक्तीसाठी नॉर्मल आहे। आता हीच व्यक्ती 1 ते 2 दिवस शौचासच जात नाहीये, मग त्याला कॉन्स्टिपेशन म्हणावं लागेल। तसेच जर एखादी व्यक्तीचा मेटाबॉलिक रेट किंवा पचनशक्ती ही स्लो आहे, तर ती व्यक्ती 1 ते 2 दिवसातून एकच वेळा शौचास जाते, तर ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नॉर्मल आहे। पण हीच व्यक्ती जर 3 ते 4 दिवसातून शौचासच जात नाहीये, तर त्याला कॉन्स्टिपेशन म्हणावं लागेल। मतित अर्थ काय आहे की शौचास जाण्याची सवय बदलणे ती कठीण आणि वेदनायुक्त होत आहे, तर त्याला कॉन्स्टिपेशन असे म्हणायचे। आता आपण याची कारणे पाहूयात। सर्वप्रथम आहे आहार आणि विहारांमधील चुका। यामध्ये आहारामधील चुकांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणे, जेवणामध्ये फास्ट फूड, जंक फूड, मैद्याचे पदार्थ, सॉस, जॅम, पॅकेट्स फूड्स अधिक असणे, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्सचे प्रमाण कमी असणे, त्यामध्ये फळभाज्या आल्या, पालेभाज्या असणे यांचे प्रमाण कमी असणे। आता आपण पाहूयात विहारामध्ये काय। विहारामध्ये एकाच जागी खूप वेळा बसून राहणे, शरीराची हालचालच न होणे, यामध्ये विहारामध्ये या गोष्टींचा समावेश होतो। नंबर 2 बघूयात। जेवताना मोबाईल आणि टीव्हीचा वापर करणे, यामुळे काय होते तर खाल्लेले अन्न हे सलाइवा आणि गॅस्ट्रिक ज्यूस यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही, कारण जर तुमचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर मेंदू आणि आतड्यांचे कनेक्शन किंवा त्याचे सिग्नल लूज होतात आणि परिणामी कॉन्स्टिपेशन होते। नंबर 3 आहे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, म्हणजेच डायबिटीस सारख्या आजारांमध्ये जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल वाढते तेव्हा नर्व्सवर त्याचा घातक परिणाम होतो, त्यामुळे आतड्यांच्या नर्व्स पण स्लो होतात आणि परिणामी कॉन्स्टिपेशन होते। तसेच इतर न्यूरोलॉजिकल आजारांमध्येही असाच नर्व्सचा प्रॉब्लेम होतो, जसे की पार्किन्सन्स डिसीज आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, थायरॉइड आहे इत्यादी। नंबर 4 आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉज ऑफ कॉन्स्टिपेशन, म्हणजे काय तर आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारे कॉन्स्टिपेशन। मग त्याची कारणे बरीच आहेत, त्यामध्ये आतड्यांमध्ये पॉलिप्स किंवा आतड्यांना सूज असणे यामुळे अडथळा निर्माण होतो आणि 2 ते 3 महिने पेशंटला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होतच असतो। अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलोनोस्कोपी करणे हे फार महत्त्वाचे ठरते। तरीही तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळेवर उपाययोजना करणे हे खूप महत्त्वाचे आहे। नंबर 5 आहे औषधांमुळे होणारे कॉन्स्टिपेशन। यामध्ये जर तुमच्या आयर्न टॅब्लेट्स चालू असतील, कॅल्शियम सप्लिमेंट्स चालू असतील, पेन किलर चालू असतील, तसेच स्लीपिंग पिल्स चालू असतील, तर त्यांचा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकते। आता ही झाली कॉन्स्टिपेशनची कारणे। आता आपण पाहूयात कॉन्स्टिपेशनची लक्षणे काय आहेत। यामध्ये आलं पोट साफ न होणे, पोट अर्धवट साफ झाल्यासारखे वाटणे, भूक कमी लागणे, पोट दुखणे, गॅसेस होणे, मळमळ असणे, डोकेदुखी, चिडचिड होणे। आता महत्त्वाची 3 धोक्याची घंटा असणारी लक्षणे कोणती, तर नंबर 1 आहे शौचास रक्त पडणे, नंबर 2 आहे अचानक काही कारण नसताना वजन खूप कमी होणे, नंबर 3 आहे 2 ते 3 महिन्यांपासून सततचं कॉन्स्टिपेशन पेशंटला असणे। सोबतच घरामध्ये आई वडील यांना पाईल्सचा म्हणजेच मूळव्याध, फिशर्स, फिशुला यांची हिस्ट्री असणे, तसेच घरामध्ये कोणाला तरी कोलोन कॅन्सरची हिस्ट्री असणे। अशा वेळी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे। आता आपण बघूयात कॉन्स्टिपेशनचे सर्वसाधारण उपाय काय आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे। त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे बाथरूममध्ये जाताना फोन आणि न्यूजपेपर यांचा वापर करू नये। याचं नेमकं कारण काय आहे ते आपण समजून घेऊया। यामुळे होतं काय की आपलं लक्ष फोन आणि पेपरमध्ये असल्यामुळे मेंदूकडून योग्य वेळी आतड्यांना सिग्नल नाही गेले तर तुमच्या मलविसर्जनाच्या जागी असणारे स्फिंक्टर्स म्हणजेच त्याला झडपा म्हणतात, ह्या नीट उघडल्या जात नाही आणि त्यामुळे शौचास साफ होत नाही। नंबर 2 आहे शक्यतो मलविसर्जनासाठी इंडियन टॉयलेट्सचा वापर करावा। अगदीच ज्या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम आहे, गुडघेदुखी आहे, असे पेशंट यासाठी अपवाद आहे। नंबर 3 आहे दररोज नियमित व्यायाम करावा। यामध्ये जमल्यास सायकलिंग, स्विमिंग हे तर उत्तम आहेतच, परंतु रोज व्यायाम करणे गरजेचे आहे।
पण ज्यांना व्यायाम करायला जमत नाही, जसं की आपल्या गृहिणी आहेत, त्यांनी न चुकता रात्री जेवण झाल्यानंतर 20 ते 25 मिनिटं चालण्याचा व्यायाम करावा आणि याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. तसेच सकाळी उठल्यानंतर मलासन या आसनाचा उपयोग खूप होतो, त्यामुळे पोटाचे स्नायू सक्रिय होतात. आता पोटाचे स्नायू सक्रिय होतील अशा इतर आसनांचाही तुम्ही त्यामध्ये समावेश करू शकता. आता आहारामधील बदल आपण पाहूया की ज्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. दिवसाला साधारण 25 ग्रॅम फायबर्स आपल्याला जेवणामध्ये समाविष्ट करणे आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अर्धे होते. फळांमध्ये केळी, चिकू, पपई, पेरू, सीझननुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, पेर आहे, जमल्यास ॲव्हॅकॅडो, पॅशन फ्रूट याचाही फळांमध्ये समावेश करावा. त्यानंतर पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्यामध्ये दुधी, लाल भोपळा, कोहळा, शेवग्याची शेंग, गाजर, बीट यांचा जेवणामध्ये समावेश करावा. गाजर बीट खाण्यामध्ये अडचण येत असेल तर त्याचे पराठे करावेत, कोशिंबीर करावे, पण गाजर आणि बीट यांचा आहारामध्ये समावेश तुम्ही नक्की करावा. यानंतर शक्यतो गहू म्हणजेच गव्हापासून बनणारी चपातीही टाळावी. मैदा तर पूर्णपणेच टाळावा. ड्रायफ्रुट्समध्ये आहेत अंजीर, काळे मनुके, अक्रोड, बदाम यांचा कॉन्स्टिपेशन दूर होण्यासाठी खूप मदत होते. आता आपण सीड्समध्ये बघूयात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे फ्लॅक्सीड्स, त्यालाच आपण जवस असे म्हणतो. त्यानंतर सूर्यफूल आहे, मगज बी आहे, याचा तुम्ही चटणी करून आहारामध्ये समावेश करू शकता. आता शेवटचं परंतु खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा, आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर मानवी शरीरास आवश्यक असणारे गुड बॅक्टेरिया. तर त्याचे सप्लिमेंट्स घेण्याच्या ऐवजी नैसर्गिकरित्या आहारात त्याचा समावेश करावा. प्रोबायोटिक युक्त पदार्थ कोणते, तर दही, ताक, चीज, इडली, ढोकळा. यामुळे काय होते तर तुमची पचनशक्ती सुधारते, आतड्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि मेंदू आणि आतडे याच्यातील कनेक्शन, यालाच ब्रेन आणि गट कनेक्शन म्हणतात, त्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होते. लक्षात ठेवा, कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता हा एक विशिष्ट आजार नाही आहे, तर चुकीच्या जीवनशैलीचा एक परिणाम आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि मलविसर्जनाच्या चांगल्या सवयी यांमुळे ही समस्या दूर होते. लक्षात ठेवा, पोट निरोगी तर शरीर निरोगी. अधिक माहितीसाठी आणि अचूक सल्ल्यासाठी नक्की संपर्क साधा. विजयालक्ष्मी क्लिनिक, डोंबिवली वेस्ट. धन्यवाद.